लक्ष्या बैल हा देवाचं स्वरूप होतं. गरिबांच्या बैलासंग पाहिलं की मला समाधान भेटतंय. आणि तुम्ही सातारा जिल्ह्यापुरतं तर म्हणला आहे, पण भारतात मोठं आणि टॉपचं माझं नाव जीवन ठेवायला हा कारणीभूत आता. आणि आता बिनजोड हे माझं पारंपरिक मैदान आहे. 2003 पासून मैदान. गुलाल काय असतो की नाही ती एक चक्र मालकांना कोणी विचारा विषय नाही. तुम्ही लय अवघड ठिकाणचं दुखणं प्रश्न विचारताय मला. पण शब्द देतो तो पाहतो. नमस्कार मित्रांनो, खऱ्या अर्थानं बैलगाडा शर्यतीला आता चांगले दिवस यायला लागले ते असं म्हटलं तरी बी वावगं ठरणार नाही. मित्रांनो, आपण बघतो आजच्या तारखेला चांगली चांगली मैदानं भरवली जातात आणि त्याच्यामुळं नवीन बैलगाडा मालक असतील, नवीन बैलगाडा चालक असतील, नवीन बैल असतील, उजेडात यायला लागले. मित्रांनो, अशीच आपल्या सातारा भागामध्ये वेगळी आणि आगळी मैदानं भरवण्यासाठी एक नाव प्रसिद्ध आहे, ते म्हणजे ब्रह्मादादा पैलवान. मित्रांनो, आज आपण त्यांच्या जवळ आलो आहे. सगळ्यात पहिल्यांदा नमस्कार दादा. सगळ्यात पहिल्यांदा तुमची ओळख संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र असेल, संपूर्ण महाराष्ट्रभर आहे, तरी पण तुमच्या शब्दात एक थोडक्यात ओळख येऊ द्या तुमच्या आपल्या प्रेक्षकांच्यासाठी. या बैलगाडी क्षेत्रानं मला भरपूर काय दिलेलं आहे. आणि माझा एक लाडक्या नावाचा एक खोंड होता. त्या बैलानं मला ऑल महाराष्ट्रात ओळख काय असते की नाही त्या म्हणजे देवापासून माझी ओळख खरी अर्थानं चालू झाली. आणि ऑल महाराष्ट्रात जी बैलगाडी नादात जी जुनी जाणते आहे ती, नवीन आहे ती, किंवा अनेक काय होणारी जाणार आहे ती, भूतून भविष्य असं आजमवर माझा बैल लाडक्या त्यानं माझं नाव करून गेलेला आहे. तो आता माझा 2021ला तो वारला. पण त्याच्यापासून माझी खरी नावाला सुरुवात झाली ह्या क्षेत्रात. म्हणजे तेव्हापासून ब्रह्मादादा पैलवान हे नाव ह्या बैलगाडा क्षेत्रात रुजलं. हां. आणि तुमची ओळख आहे की एकदा दिलाला शब्द पाळायचा म्हणजे पाळायचा, अशी म्हणजे भरपूर जागी मी ऐकलंही सुद्धा तेव्हा. नक्कीच त्यामुळेच नक्कीच हे नाव गाजतं या. जसं तुम्ही सांगितलं लाडक्या नावाचा बैल तुमच्या दावणीला होता. अजूनही काय बैल होती का ज्यांनी तुमचं नाव खऱ्या अर्थानं गाजवलं आणि अजून गाजवतात? कारण मी अजून 2-3 बैलांची नावं ऐकली होती, जसे गुलाल असेल. लाडक्यानंतर मी गुलाल तयार केला. गुलालने माझं भरपूर काय नाव केलं. कान घात घातला तो काय अडचणीमुळे तो ईश्वरचरणी गेला थोडक्यात. आणि त्यानंतर परत मी दुसरा एक लाडक्या तयार केला. आणखीन एक माझी उगवता तारा मी तयार करतोय. आणि तेव्हा सर्व असा आहे की भूतून भविष्यवाडी वस्तू होणार नाही अशी पद्धतीने ती वस्तू मी घडवणार आहे. म्हणजे आता आणि आमच्या भाऊभावांचं स्वप्न आहे, माझ्या पुतण्याचं स्वप्न आहे, आमच्या मित्रपरिवाराचं स्वप्न आहे की दादाचं नाव कंटिन्यू बैलगाडी क्षेत्रात अजमर राहिलंच पाहिजे आणि चालू राहिलंच चमकत राहिलं पाहिजे. लाडक्याचं असं गाजलेलं मैदान जे तुमच्या अजून सुद्धा म्हणजे स्मरणात आहे की ते डोक्यातनंच जात नाही की नक्कीच त्यांना आपल्याला नाव करून दिलं असं. कोरगावचं पहिलं मैदान लाडक्याचं आम्ही रेसल टाकत होतो वनीकरण फाटीला. आणि खोंड बारीक लहानच होता. पण हनुमंत म्हणून आमचे मित्र खेडचे आहे ते, त्यांच्याकडे सरजा नावाचा काळा बैल पळत होता. आणि तो आणि विशाल पैलवान खेडचे ही संध्याकाळची 9 वाजता माझ्याकडं आदल्या दिवशी पायऱ्याला आली की दादा आम्हाला तुमचा खोंड पाहिजे. आयला म्हटलं माझा बारका खोंड आहे, तुम्ही कसं करा एवढ्या मोठ्या पायऱ्यातनं माझ्याकडे आला आहे. तर तिने ड्रिंक केलेली होती. मी चेष्ट मस्करीतून होय म्हणून गेलो हनुमाला. आणि विशाल पैलवान आमचे खेडचं त्यांनी तो शब्द त्यांना सांगितला. आम्ही दुसऱ्या दिवशी आपलं चेष्टनं आपलं रेसल टाकायचं म्हणून कोरगावच्या फाटीवर गेलो. तर तिथं माझा पहिला खोंड सरजेच्या गायात 3 फेरं पवनशीनी फायनलला गुलाल राहिला. पहिलं मैदान माझं आयुष्यातलं मैदान पहिलं. आणि दुसरं मैदान संजय पैलवान आवारवाडीचा बाहुल्या पळत होता. महान महोत्सव बिदालचं मैदान घेतलं होतं जयभाऊ गोरेंनी 51,000 रुपयाचं. तर त्यावेळेस असंच आमचा चेष्ट मस्करीतनं पायरा झाला. पण त्या आमच्या त्या जोडीनं तिथं एक माझं बघा माझ्या आयुष्यातलं दुसरं मैदान संस्मरणीय राहण्याजोगं बिदालचं मैदानात आम्ही तिथं 2 नंबर केला होता. ती अशी 2 मैदान माझ्या लाईफमधली मोठा टर्न देणार आहे ती आणि ह्या क्षेत्रात आणणारी ही 2 मैदान आहेत मला. जी लाडक्यानं तुम्हाला नाव दिलं खऱ्या अर्थानं नाव दिलं ते. गुलाल त्यानंतर जो तयार केला, गुलालच्या काही आठवणी? गुलालच्या आठवणी म्हणजे माझ्याकडे इद्रा गुलाल म्हणून होता. त्यानं खूप काय चनक्षी दाखवली चांगली. पण तो जरा थोडा माझ्या काय अडचणीनं फेल गेला. परंतु दुसरा एक गुलाल मी तयार केला आता 2020-21 मोठे जी मैदान झालं पेडगावच्या फाटीवरती सरदारच्या गायात समीर शेठ भुईर मुरला मधने आवारवाडी यांच्या सरदारच्या गायात आम्ही पेडगावच्या फाटीवर ज्यावेळेस पाहिला तर तिथं टॉपच्या गाड्या मारून तिथं तो गुलाल माझा राहिला होता. म्हणजे तुमचं नाव चमकवण्यासाठी प्रत्येक बैल जो तुमच्या दावणीला येतो तो म्हणजे चमकतोय. टॉपमध्ये आता सुद्धा तुमच्या दावणीला 1-2 बैल आले तर जे नक्कीच भविष्यात चमकणार असं तुम्ही म्हणता, त्यांच्याकडून काय आशा म्हणजे ठेवता की तुम्ही नक्कीच काय करतील ते भविष्यात? म्हणजे आता असं माझ्याकडं खोंड आहे बिस्किट नावाचा. तो खोंड आता त्याशी थोडं एकदाच मी मैदानात काढलं आहे. तर पुऱ्या महाराष्ट्राने ती वस्तू बघितलेली आहे. आणि त्याचं प्रॅक्टिस चालू आहे, आता तालीम चालू आहे. मी चांगल्या पद्धतीने आमचे बंधुराज विष्णूप्पा आणि अक्षय पैलवान आणि मी स्वतः माझं मित्रपरिवाराने आम्ही सगळ्यांनी कष्ट घ्यायचं ठरवलेलं आहे.
अल्ताफ मुलाने असतील, दीपक मदने असतील, रमेश बरकडे असतील, आवी कदम असतील, बापू ठोंबरे असतील, अनेक मित्रपरिवार आहे माझा, काका पवार असतील, अनेक मित्रपरिवारांचं लक्ष आहे त्या वासरावरती किंवा ह्या वासराचं दादाचं नाव करावं लागेल म्हणून त्या वासरावरती प्रॅक्टिसला भरपूर काही जणांचं त्या लक्ष आहे. तुमचं यूट्यूबर धनाजी, तुमचं गंगोतीचे धनाजी ड्रायव्हर आहे ती, गंगोतीच्या त्या घोडीचं मालक, तो बिचारा माझ्या नावासाठी तिथून घोडा इथं घेऊन रेसलसाठी आवर्जून येते ती. नक्कीच, म्हणजे संपूर्ण टीम तुमची संपूर्ण लागली की team. बिस्किटला असं चमकवायचं की तुमचं हो. नाव पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे उजेडात आलंच पाहिजे. 100% नक्कीच तुम्हाला त्यासाठी आमच्यातर्फे सुद्धा भरपूर शुभेच्छा की बिस्किटनं you. नाव कमवावं. हां. नक्कीच असंच नाव कमवलेलं एक या बैलगाडा क्षेत्रातला देव होता खऱ्या अर्थानं, मोठा लक्ष, जो काही दिवसापूर्वी कालवश झाला. त्याच्याबद्दल 2 शब्द. लक्षा बैल हा देवाचं स्वरूप होतं आणि लक्षा बैलाचे कौतुक एवढं कमीच आहे. तो बैल आत्ताच्या काळाला जर असता तर तो बैलाला त्या मालकाला वस्तू ठेवायचा जागा राहिली नसती, इतक्या वस्तू त्यानं गोळा केल्या असते, बक्षीस गोळा केली असते. तो बैल भूतून भविष्य असा घडणारच नाही आणि घडलाही नाही असा हो तो लक्ष. आणि सगळ्यांच्या मनातला तो लक्ष एक प्रेम करून म्हणजे सगळ्या जनतेने त्या बैलावरती प्रेम केलेलं म्हणजे होतं. त्यावेळी सोशल मीडिया नव्हतं तरी नव्हतं. नाव कमवलं हो, आणि हो, अजून हो. सुद्धा कमवत होता. हो 100%. मग त्या बैलासाठी माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली बैलगाडी छकडा मालकांच्याकडून व माझ्या ग्रुपतर्फे. त्या बैलाबद्दल बोलायला कमीच आहे. नक्कीच मोठा लक्ष या बैलगाडा क्षेत्राला भरपूर काही देऊन गेला. सोशल मीडिया नव्हतं तरी नाव करून गेला आणि दादांनी असेल आपल्या चॅनलतर्फे सर्वांच्यातर्फे खऱ्या अर्थानं मोठा लक्षासाठी आणि त्यांच्या संपूर्ण टीमसाठी इथून पुढे चांगला त्याच दावणीला एखादा बैल मोठा लक्षासारखा तयार व्हावा अशी एक शुभेच्छा देतो आणि भावपूर्ण श्रद्धांजली सुद्धा मोठा लक्षासाठी. अजून एक प्रश्न होता की असं ऐकलं खऱ्या अर्थानं कुठंतरी चर्चा रंगत होती म्हणून स्पेशली तुमच्याकडे येण्याचं कारण होतं की असं तर ऐकलं की या पश्चिम महाराष्ट्रात म्हणण्यापेक्षा सातारा भागामध्ये एक असं मोठ्या रकमेचं किंवा मोठ्या वस्तूचं मैदान होणार आहे असं कळाले तुमच्यामार्फत. त्याबद्दल स्पेशली येण्याचं कारण होतं आमचं इथं. तुम्ही ऐकलं ते खरं आहे. आहे थोड्या दिवसातच माझं ती तारीख मी डिक्लेअर करतो या. आता बाकी काय आहे ती मी जास्त अजून नाही बोलू शकत, पण तुम्हाला शब्द देतो येत्या काळात लवकरच. तुम्ही सातारा जिल्ह्यापुरतं तर म्हणला आहे, हम्म. पण भारतात मोठं आणि टॉपचं आणि शिस्तबद्ध आणि गोरगरिबासनी न्याय भेटेल असं मैदान माझ्या संकल्पनेनं डोक्यानं सातारा जिल्ह्याच्या सर्व छकडा मालकांच्या विचारानं, सर्व महाराष्ट्रातल्या छकडा मालकांच्या विचारानं ती मैदान लवकर मी तारीख डिक्लेअर करणार आहे. आणि बघू आणखीन घडामोडी भरपूर होणार आहे. त्या 1-2 दिवसाचा मला फक्त कालावधी द्या. 2 दिवसात तुम्हाला मी नंतर दुसरी बाईक देण्याची माझी तयारी आहे. नक्कीच मित्रांनो, एक असं मैदान जे भारतात आजवर झालं नाही, असं एक मोठ्या रकमेचं मोठ्या वस्तूचं मैदान जे तमाम बैलगाडा मालकांना असेल एक चांगल्या प्रकारचा न्याय देईल आणि एक मोठं मैदान ज्यातनं भरपूर त्यांचे जे उद्देश आहेत ते आपण नंतरच रिव्हील होतील. अजून ते सांगितले नाहीत त्यांनी किंवा ते अजून त्यांच्याबद्दल चर्चा व्हायची, त्यानंतर आपल्या समोर येतील. पण नक्कीच एक मोठं मैदान घडणार आहे. त्यासाठी सर्वांनी तयार आत्तापासूनच आपली कंबर कसून. अजून काय प्रश्न होतं की आजच्या घडीला जे टॉप बैल आहेत, जसं तुम्ही म्हणलं की बिस्किट मला तयार करायचं झालं, की अशा कोणत्या बैलावर तुमची पळण्याची इच्छा वगैरे आहे का, की आपलं असं वाटतं की तुम्हाला वाटतं की हे टॉप बैल आहेत की त्यांच्या दावणीला पळावं त्याने? माझी बरं का सर्व छकडा मालकांची लहानापासून मोठ्यापर्यंत सर्व छकडा मालकांची इच्छा असते की टॉपच्या बैलातनी पळावं. परंतु एक माझी इच्छा की ज्या गरीबाचा बैल अंधारात आहे आणि तो बैल चांगल्या पद्धतीने पळतो आणि तो बैल मोठ्या 10 पायऱ्या 15 पायऱ्यापैकी ती गाडी मारू शकतोय, अशा बैलासंग माझी पळायची इच्छा आहे. की गरिबांच्या बैलासंग पळालं की मला समाधान भेटतंय आणि तो माझ्यामुळं गरिबाचा बी बैल उजेडात येऊ शकतो. आणि काही गोष्टी गरीब काय आहे ती दाखवून द्यायची वेळ असते. म्हणजे माझ्या दावण्याला जो खोंड आहे तो थोडक्यात बघा, मी परवा दिवशी वावर हिराला जे मैदान झालं, अनिल ड्रायव्हर निनाम यांचा बल्ली त्यानं काळ गाजावला आणि काळ गाजवून शिनी काही मंडळी म्हणायची तो बैल संपला आहे, तो बैल इजला आहे, तो बैलाचं वय झालं आहे. परंतु मी त्याचा पळ बघितला, माझ्या मित्रपरिवाराने टीमनं पळ बघितला आणि अनिल ड्रायव्हर व त्याचं वडील माझे मित्र जायती त्यांना शब्द असं बसल्या बैठकीला फोन लावला की यायला तुमचा बैल मला भेटेल का. अनिल ड्रायव्हर हसलं, म्हटली बैल दादा तुम्ही आम्हाला मागणार इथपर्यंत आम्ही काय मोठं नाही, पण आम्ही तुम्हाला बैल दिला. आणि वावरच्या मैदानात पहिल्याच मैदानात वासरू काढलं आणि तिथं टॉपच्या गाड्या मारून शिनी गाडी तिथं गुलाला राहिली. म्हणजे खूप मोठी आणि जो आनंद जो मोठ्या बैलातनी पोहून भेटत नाही तो गरिबांच्या बैलातनी पोहून मला आनंद भेटतो. या म्हणजे स्वप्न फक्त मोठ्या बैलावरच पळावं असं काही नाही, ते मिळालं बाय चान्स तर ठीक आहे, पण खऱ्या अर्थानं गरिबांची बैल उजाडता आणण्यासाठी प्रयत्न करायचे 100%. असं. आणि खऱ्या अर्थानं खूप जणांची स्वप्न हीच असतात की आपण मोठ्या बैलावर पळावं,
पण दादांचं स्वप्न वेगळं आहे की गरिबांची बैल आपल्या बैलासोबत उजेडात आणायची. खरंच एक मोठं काम आहे. मनापासून शुभेच्छा त्यासाठी सुद्धा तुम्हाला. जसं की आपण म्हटलं की आता तुम्ही एक मोठ्या रकमेचं मैदान ह्या भागात भरवत आहे. अशी अजून काय मैदानं होती ज्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा खूप वर्ष आधी आम्ही 8-9 वर्षापासून ऐकत होतो की ₹1 प्रवेश फी असणारं मैदान तुम्ही भरवलं होतं. त्यानंतर ज्या घाटावर आपल्या मुंबई भागामध्ये बिंजोरच्या शर्यती होतात त्या तुम्ही घाटावर सुद्धा 15 ऑगस्ट दरम्यान चालू केल्या त्याबद्दल थोडक्यात सांगा. ₹1 मैदानाबद्दल. जय भाऊनी मैदानची मान महोत्सव घेतलं बेदाल फाटीवरती, ती ₹51,000 मैदान होतं. तिथं प्रवेश फी मला माहीत नाही, वाटतं ₹500 काहीतरी प्रवेश फी होती त्यावेळेस. तिथं मैदान पाहिल्यानंतर मला काय डोक्यात संकल्पना आली, म्हणून मी तीच आपल्या तालुक्यात कोणतरी काय ते करावं म्हणून माझ्या नवनवीन उपक्रम माझ्या कायम डोक्यात असतात. यानेकरून चक्रा मालकांना काय फॅसिलिटी जास्तीत जास्त देता येईल ही माझ्या डोक्यात जास्ती कायम ती प्रश्न घोंगत असतात. मग मी तर ₹1 प्रवेश फी आणि ₹1,00,000 बक्षीस ठेवलं होतं भाडे फाटीवरती. आणि तो आनंद सर्व गोरगरीब जनतेला चक्रा मालकांना घेता आला आणि घेतलाही लोकांनी. त्यानंतर बिंजोड हे माझं पारंपरिक मैदान आहे. 2003 पासून मी मैदान घेतोय ते. 2003 पासून कंटिन्यू चालू. हां, घाटावरती कोणी एकही घेत नव्हतं मैदान. आणि घाटावल्या लोकांना 26 जानेवारीला मैदान मुंबईला जायला मुंबईला लागायचं. असतं. मग तो ट्रॅव्हलिंग खर्च, तिथली धावपळ, म्हणजे तिथलं ते वातावरण, क्लायमेट ही आपल्या लोकांना एक्सेप्ट होत नाही. मग त्यासाठी माझा उपक्रम काय डोक्यात आला की आपण हे मैदान आपण जर घाटावर घेतलं तर आपल्या लोकांची सोय होईल. मुंबईच्या पाहुण्यांची, बाबांनो पाऊस आहे त्यांना जी जागा नसते आपण इकडं जागा अवेलेबल करून देऊ. मुंबईची माझी गाड्या मालक, चक्रा मालक आहे ती माझी मित्र आहे, ती घाटावरच्या माझे मित्र परिवार आहे. सगळ्यांच्या सोयीनुसार, सगळ्यांच्या विचारानुसार मला फडक्याप्पाने त्या गोष्टीला पहिला मग घाटावरती आपलं मैदान घ्यायचे. आपण ठीक आहे म्हटलं, मी तयार आहे म्हटलं, काय अडचण नाही. मग त्यांच्या सहकार्यानं, सल्ल्यानं ₹1 कोणाकडून न घेता स्वतः मी संयोजक, आयोजक स्वतः सगळी रक्कम अमाऊंट घालून मी स्वतः तो कार्यक्रम मी अरेंज करत राहिलो कायम. आणि त्या अजून मी परंपरा ती चालू ठेवलेली आहे. अजूनही चालू आहे. आणि ती फक्त मुंबईच्या पाहुण्यांची सोय व्हावी, घाटावल्या लोकांना बिनजोड काय आहे खेळता यावं आणि त्याचा आनंद घेता यावा. आज तुम्ही सांगा 238 माझ्या बिनजोडला, आता 2025चं जे बिनजोड झालं 238 माझ्या बिनजोड झाल्या. 238 दोन्ही किती, मग त्या रकमत म्हणजे त्या आकड्याचं मग त्या 238 गाडी मालकांना किती गुलाल भेटला. मग माझे आता जे मैदानात गेलो, एखाद्या मोठं मैदान कोणी घेतलं बाबा, तिथं 10 गाड्या, त्याच 10 गाड्या राहत्या, तीच 20 बैलं राहत्या, तीच 20 सुट्टी मेकर असते, तीच 10 ड्रायव्हर असते. मग इथून काय होतं की प्रत्येक गाड्या मालकाला बिनजोडमधनं आनंद घेता येतोय. आणि गुलाल काय असतो की नाही ती एक चक्र मालकांना कोणी विचारा, विषयच नाही. अनेक संघर्षातून तो गुलाल भेटत असतो. नक्कीच. खऱ्या अर्थाने या बैलगाडा क्षेत्रामध्ये पैसा इतका महत्त्वाचा नाही, तितका महत्त्वाचा हा गुलाल आहे. आणि खऱ्या अर्थानं तो गुलाल जास्तीत जास्त मालकांना मिळावा यासाठी हे बिनजोडचं जे मैदान आहे ते घाटावर म्हणजे चालू करण्याचं 2003 पासूनचं आणि अजून सुद्धा चालू आहे तेवढ्याच ताकदीनं. पण हे जर एका बाजूला चालू आहे तर कुठेतरी पुन्हा एकदा ते ₹1 जे मैदान होतं प्रवेश फीचं, असं कधी चालू होईल का भविष्यात पुन्हा? कारण लोकांना खूप असतं गरीब गोड बैलगाडा मालकांना. बरोबर का, मला मी तो पहिल्यांदा मुलाखत आज देतोय, वाटतं त्या 9 तारखेला मी टाकली होती, मुलाखत दिली होती ती बी नाही होय म्हणत ती मुलाखत दिली त्यांना मी. त्याच्यावरती ही दुसरी मुलाखत आहे की तुम्ही लय अवघड ठिकाणचं दुखणं प्रश्न विचारताय मला. पण ठीक आहे, तुम्हाला मी आज शब्द देतो की पुन्हा तो दिवस तुम्हाला बघायला भेटेल थोड्या दिवसातच, की माझ्या डोक्यात ती संकल्पना आहे. चक्रा मालकांना, गोरगरीब जनतेला मोका अंगानं कसा श्वास घेता येईल मैदान आल्यानंतर, व काय नाही आपल्या हक्काचं मैदान आहे, चला आपण इथं खेळायला जाऊ म्हणून अशा पद्धतीने माझा निर्णय असणार आहे. ते 2 दिवसातच मी तुम्हाला डिक्लेअर करतोय. नक्कीच. म्हणजे दादांनी जसं सांगितलं की आता एक मोठ्या रकमेचं मैदान सुद्धा आपल्यासमोर येणार आहे. बिनजोड तर त्यांचं चालूच असतं. घाटावरचं बिनजोड खऱ्या अर्थानं प्रसिद्ध आहे 15 ऑगस्टच्या दरम्यान. आणि ₹1 मैदानची प्रवेश फीचं होतं, तीही सुद्धा त्यांनी भरपूर काळ चालवलं आणि मैदानी ती गाजवली. खऱ्या अर्थानं आजच्या ही मुलाखत एक छोटेसे एक ऐकण्यात आलेलं कानावर की एक मोठ्या रकमेचं मैदान भरतोय म्हणून आलो, पण त्याबद्दल अजून आपल्याला संपूर्ण माहिती कळाली नाही. पण दादांशी बोलल्यानंतर जाणल्यानंतर एक गोष्ट मनापासून सांगावं वाटतं की खऱ्या अर्थानं रॉयल माणूस काय असतो. म्हणजे एक माझं मी वैयक्तिक मत सांगतोय, म्हणजे की काही असतात की ठरवून बोलतात, हे ठरवून बोललेलं नव्हतं. हे खऱ्या अर्थानं मनात काय आहे आणि प्रत्येक बैलगाडा मालक गुलालात कसा यावा किंवा त्यानं वर कसं यावं, म्हणजे गरीब बैलगाडा मालकांना असेल हे त्यांच्या मनात आहे, ते नक्कीच जाणवलं. मनापासून धन्यवाद की एक छोटीशी बाईट दिली आपल्या या चॅनलसाठी. आणि नक्कीच तुम्ही जी स्वप्न बघितले ते सत्यात अवतरतील असं मला तर 100% वाटते. फक्त थोडक्यात तुमच्या बैलाबद्दल सुद्धा तिथे जाऊन एक ओळख करून द्यावी असं वाटतं आम्हाला. एकदा तुम्हाला सांगू इच्छितो, मी खानदानी पैलवान आहे. मी शब्द देतो तो पाळतो, आणि जी मी शब्द दिलेत ती मी पाळणारा व्यक्ती आहे. आणि मी मतमस्ती करणाऱ्यातला पैलवान नाही. खानदानी पैलवान परत आणखीन सांगू इच्छितो
मी जितक्या घोषणा केल्यात, जितक्या छकडा मालकांना मी बोललेलो आहे, 100% 2 दिवसात तुम्हाला मी बाईक देऊन शनी ती ओपन करतो सगळ्या काही गोष्टी. चालते धन्यवाद मनापासून आभार. चलो मी जे खऱ्या अर्थानं ब्रह्मादादांच्या दावणीला जसं एक जुना लाडका होता ज्यांनी त्यांचं काळ गाजवला, नाव गाजवलं, असा गुलाल होता. आणि आत्तासुद्धा एक लाडकी आहे. दादा लाडक्याचं काय आत्ताचं म्हणजे मैदानाचं गाजवलेली मैदानं काय आठवणीत? शिव लाडक्या लहानपणापासून 7व्या महिन्यात मी मोरुशीमधून आणलं होतं, अण्णा रणदिव्यांजवळून. हा खोंड चांगल्या पद्धतीनं पाळला असं पहिल्यापासूनच. माझ्या काय अडचणी आहेत त्या माझ्या कामधंद्यामुळे मला ह्याकडे वेळ देता येत नाही. पण कनेरचा मानक्या, काका पावर यांचा, सोमाशेठचा जपान, वायचा तुमचा तो जलसागरवाल्यांचा नकर, अशा टॉपच्या पायऱ्यात पाहणार ही बैल आहे. आमचा पोपट कोरेगावची पोपट मधने त्यांचा नाव येणार त्याचं, अशा टॉपच्या बैलात पाहणार बैल आहे. आणि ह्यानं चांगल्या टॉपच्या गाड्या मारलेल्या आहेत त्या. आणि गुलाल केलेला आहे चांगल्या गुलाला खोंड म्हणजे माझा नक्कीच लाडक्या जुन्या लाडक्यासारखाच हा नाव करतोय म्हटलं तर 100%. माझं नाव जीवन ठेवायला हा कारणीभूत आता. आणि आता एक मागे ह्याच्या तयार पण होते नवीन हो, हो, बिस्किट, हो. तो पण लवकरच रिव्हील होईल, लवकरच कॅमेरा समोर येईल. आता तो कॅमेरा समोर येऊ शकत नाही, पण आता हा नक्कीच लाडक्या दादांचं जे नाव करतोय. आता लवकरच येणाऱ्या कुठल्या मैदानात दिसेल आपल्याला काय? आता जो फिट झालेला आहे आता प्रॅक्टिसमध्ये मी पावसाळ्यात बैल पळवत नाही, कारण माझ्याकडून काही गोष्टी अडचणी झाल्या होत्या. फाटीवरती गेल्यानंतर बैल घसारा घसरी फासाडणं हा प्रकार लेका म्हणला दुखवणं हा जास्त विषय असतो. मग मी 1-4 महिने मी बैल पळवत नाही. पण माझा खोंड आता प्रॅक्टिसमध्ये काढला आहे. आता ह्या महिन्यात उद्या 6 तारखेलाच बघा देवाला मी लॉन्च करतो परत आणखीन त्या ताकदीनं. चालते. खरंच मनापासून पुन्हा एकदा शुभेच्छा दादांना, लाडक्यासाठी सुद्धा आणि येणाऱ्या मैदानासाठी सुद्धा. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.